नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आपण अभ्यास करत आहोत मराठी व्याकरण. ह्रस्व आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? ह्रस्व आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? बघा, गेल्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला, मुळाक्षरे बघितली होती. त्यामध्ये स्वर आणि व्यंजन यांचा अभ्यास केला होता. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल, तर लेक्चर ते बघून घ्या. बघा, हे स्वर आणि व्यंजन कशापासून बनतात? तर आपण ध्वनीपासून बनतात. आपण जे बोलतो ते ध्वनी असतात. ध्वनीमध्ये 2 प्रकार असतात. एक स्वर आणि व्यंजन हे 2 प्रकार असतात. ह्या स्वरांपासून आणि व्यंजनापासून काय बनते? तर बाराखडी बनते. बघा, बाराखडी बनते. बाराखडीपासून अक्षरे बनतात. बरोबर आहे? बाराखडीपासून शब्द बनतात आणि शब्दांपासूनच आपण वाक्य तयार करतो आणि ते आपण बोलतो. बरोबर आहे? हे तर तुम्हाला माहिती असेल. चला, त्यामध्ये दीर्घ स्वर आणि ह्रस्व स्वर म्हणजे काय? हे आपण अभ्यासूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. तर चला, स्वर आणि व्यंजन. अ पासून आहा पर्यंत बघा, मुळाक्षरामध्ये अ पासून आहा पर्यंत जी अक्षरे असतात त्यांना आपण काय म्हणणार? स्वर असे म्हणणार. आणि क पासून ज्ञ पर्यंत, क पासून ज्ञ पर्यंत जी मुळाक्षरे असतात त्यांना आपण व्यंजन असे म्हणणार. तर तुम्हाला स्वर आणि व्यंजन हे माहिती पडलं असेल. बरोबर आहे? स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय माहिती पडलं असेल. बघा, स्वराला स्वतःचा अस्तित्व असते, म्हणजे स्वर हे स्वतंत्र असतात, तर व्यंजन हे मिसळलेले असतात. व्यंजन हे व्यंजनामध्ये स्वरही असतात. कसे ते बघूया. बघा, आपण बाराखडी अभ्यासली असेल. क का की की कु कू के कै को कौ कम कहा. त्यामध्ये स्वर आहेत. बघा कसे स्वर आहेत. बघा, क मध्ये अ पण आहे. का मध्ये आ आहे. बघा, क आणि आ यापासून का बनतो. क आणि ई, क आणि ई यापासून काय बनते? की बनते. क आणि दुसरी ई, दुसरी ई यापासून की बनते. क आणि उ पासून कू बनतो. या पद्धतीत काय बनतात? बाराखडी बनली जाते. या पद्धतीत बाराखडी बनली जाते. हे आपण शब्द बनवण्यासाठी उपयोग करतो. बाराखडीचा शब्द बनवण्यासाठी उपयोग करतो. त्यांनाच आपण काय म्हणतो बघा. हा, हा म्हणजे काना आहे. बघा, हा, हा म्हणजे काना आहे. अ ला काना आहे का? नाही. आ ला काना आहे. काना म्हणजे ही दांडी आहे. याला आपण वेलांटी असे म्हणणार. पहिली वेलांटी. ई म्हणजे ही पहिली वेलांटी आहे. तिला ह्रस्व इकार आहे. ही दुसरी वेलांटी आहे. तिला दीर्घ इकार आहे. हा पहिला उकार आहे. याला ह्रस्व उकार आहे. हा दुसरा उकार आहे. याला दीर्घ उकार आहे. ह्याला आपण म्हणणार मात्रा. काय म्हणणार? मात्रा. ह्याला 2 मात्रा म्हणणार. ह्याला एक काना, 2 मात्रा म्हणणार. ह्याला आपण एक काना आणि एक काना आणि 2 मात्रा म्हणणार. बरोबर आहे? ह्याला आपण टिंब किंवा अनुस्वार म्हणणार. याला आपण विसर्ग असे म्हणणार. हे चिन्ह कुठून घेतलेले आहेत? तर स्वरांपासून घेतलेले आहेत. बघा, हे स्वरांपासून घेतलेले आहेत. आ ला एक कान आहे. ई ला पहिली वेलांटी आहे. दुसऱ्या ई ला दुसरी वेलांटी आहे. उ ला पहिला उकार आहे. उ ला दुसरा उकार आहे. बरोबर आहे? ए म्हणजे मात्रा एक आहे. ए म्हणजे 2 मात्रा आहेत. ओ म्हणजे एक काना 2 मात्रा आहेत. औ म्हणजे एक काना 2 मात्रा आहेत. बरोबर आहे? अम म्हणजे एक अनुस्वार आहे आणि आह म्हणजे विसर्ग आहे. या पद्धतीत आपली बाराखडी बनली जाते. आपण क बोला, ख बोला, स, खा, की, की बोलतो. तीही कशापासून बनते? स्वर मिसळण्यापासून बनते. स्वर मिसळण्यामुळे बनते. बघा, तुम्ही अभ्यास करायचं, तुम्हाला आणखी माहिती मिळेल. बघा, आता स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार लहान किंवा कमी वेळात होतो, लगेच होतो. आणि दीर्घ म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार मोठा किंवा जास्त वेळात होतो. स्वर ह्रस्व स्वरांना एक मात्रा असते, तर दीर्घ स्वरांना 2 मात्रा असतात. बघा, आता स्वर बघा, आपण स्वर अभ्यासले होते अ पासून आहा पर्यंत. बघा, त्यातील आपण पहिले ह्रस्व स्वर अभ्यासूया. ह्रस्व स्वर अ, ई, उ, रू, लू या स्वरांचा उच्चार लहान असतो. बघा, अ, ई, उ, रू, लू याला वेळ नाही लागत. लगेच उच्चार होतो. कमी वेळात उच्चार होतो. म्हणून याला ह्रस्व स्वर असे म्हणतात. दीर्घ स्वर बघा, दीर्घ स्वर आ, ई, उ,
ए, ऐ, ओ, औ. बरोबर? हे कुठले स्वर आहेत? हे दीर्घ स्वर आहेत. त्यांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. तर हे लक्षात ठेवा. अ, इ, उ, रू, लू हे ह्रस्व स्वर आहेत आणि अ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ स्वर आहेत. त्यांना उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. उच्चारात जास्त वेळ लागतो. म्हणजे याला दीर्घ स्वर असं म्हणतात. ज्याला कमी वेळ लागतो उच्चारासाठी त्याला ह्रस्व स्वर असे म्हणतात. बघा तुम्ही ही प्रॅक्टिस करा स्वतःच्या तोंडातून स्वर बोला आ, इ, ई. तर तेव्हा तुम्हाला कळेल की कुठल्या स्वरासाठी कमी वेळ लागतो आणि कुठल्या स्वरासाठी जास्त वेळ लागतो. जर कमी वेळ लागत असेल तो ह्रस्व स्वर आणि जास्त वेळ लागत असेल तो दीर्घ स्वर. काही आपण उदाहरणं बघूया, काही शब्द बघूया हा. बघा, पहिला उदाहरण आहे पुस्तक. बघा, पुस्तक मधील पू हा कशाने बनलेला आहे? बघा, पू हा कशाने बनलेला आहे? प आणि उ पासून पू बनलेला आहे. तर उ हा ह्रस्व आहे. म्हणजे पहिला उ आपण वापरलेला आहे. त्यासाठी बोलण्यासाठी कमी वेळ लागतो. बघा, पू साठी वेळ कमी लागतो. म्हणजे उ हा ह्रस्व आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. कवी. कवी मधला वी बघा. वी कशापासून बनलेला आहे? व अधिक ई. व अधिक ई. ई हा काय? दीर्घ आहे. दीर्घ ईचा वापर केलेला आपण. क वी. बरोबर? कवी. वी साठी ईचा दीर्घ वापर केलेला आहे. म्हणजे वेळ जास्त लागतो. कवी. वी बोलण्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागतो म्हणून वी हा दीर्घ आहे. ई हा दीर्घ आहे. पाटी. पाटीमधील बघा, पाटीमधील आ दीर्घ आहे. बघा. तो तो आणि आ पासून पा बनतो. आ बोलण्यासाठी आपल्याला उच्चार जास्त वेळ लागतो. उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून पा हा दीर्घ आहे. आ हा दीर्घ आहे. ह्याचा वापर कशासाठी होतो ते आपण पण नंतर बघणार आहोत. आता वापर जेव्हा वेलांटी लिहितो. बघा, वेलांटी उकार लिहितो. मध्ये जर वेलांटी आली, पुढे वेलांटी कशी येईल, मध्ये वेलांटी कुठली येईल, तर आपण ह्रस्व आणि दीर्घ वर्णा ठरवू शकतो. ज्यासाठी जास्त वेळ लागतो त्यासाठी आपल्याला दुसरी वेलांटी यूज करावी लागेल, वापरावी लागेल. ज्यासाठी कमी वेळ लागतो त्यासाठी आपण पहिली वेलांटी वापरणार आहोत. त्याचं व्याकरण म्हणजे त्याचे नियम आपण पुढल्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बघा, तेव्हापर्यंत हा लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या. हा लेक्चर व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. नसेल समजला तर पुन्हा एकदा बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हापर्यंत मी तुमची रजा घेतो.